आज आपण इयत्ता 9वी सब्जेक्ट मॅथमॅटिक्स पार्ट 1 यामधल्या काही निवडक प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहावी परीक्षेच्या दृष्टिकोनातून याकरता रिव्हिजन ऑफ मॅथमॅटिक्स 1 हे आपण सेशन यूट्यूबच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे। यात आपण आज सेट्स आणि रियल नंबर्स या दोन प्रकरणातली काही संभाव्य गणित आणि त्यांची उत्तरं कशी लिहावीत हा व्हिडिओ आपण पाहण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण समोर बसले असताना आपल्याबरोबर नोटबुक आणि पेन या दोन गोष्टी समोर ठेवाव्यात, जेणेकरून या यूट्यूबमध्ये जे आपल्याला गणित डिस्प्ले केली जाणार आहेत ती सोडवली जाणार आहेत तर ती आपल्या उत्तरपत्रिकेत किंवा आपल्या वहीमध्ये ती नोंदवायची आहे। चॅनलला नवीन असाल तर त्याला सबस्क्राइब करा आणि आपल्याबरोबर आपल्या इतर मित्रांना देखील याचा फायदा होईल याकरता त्यांना फॉरवर्ड करा आणि कमेंट्स जरूर पाठवा। तर मग आपण आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया। आता स्क्रीनवर आपल्याला काय दिसतंय बघा, राइट द सेट इन अ रोस्टर फॉर्म बाय ऑब्झर्विंग द गिवन वेन डायग्राम। आता या वेन डायग्राम मध्ये आपल्याला सेट ए दिसतोय आणि सेट बी दिसतोय आणि या सेट ए मध्ये एलिमेंट्स दिसतात आणि आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे की क्वेश्चन 1। तर मी याचं सोल्युशन ज्या वेळेला लिहिणार आहे त्यावेळेला पहिल्या क्वेश्चनचं आन्सर सेट ए इक्वल टू त्यानंतर मी कर्ली ब्रॅकेट काढणार आहे आणि सेट ए मध्ये कोणकोणते एलिमेंट दिसत आहेत तर 1 7 4 आणि 8। तर सेट मधले एलिमेंट्स लिहित असताना आपण ते इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये लिहिले पाहिजेत किंवा डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये लिहिले पाहिजेत आणि ते सिक्वेन्शियली असले पाहिजेत, म्हणजे क्रमाने असला पाहिजे, एक तर चढता क्रम किंवा उतरता क्रम। तर इथे मी पहिला 1 त्यानंतर 4 त्यानंतर 7 आणि त्यानंतर मी 8 लिहिणार आहे। सो माझा पहिल्या क्वेश्चनचा आन्सर इथे पूर्ण झालाय। सेकंड जो आपल्याला क्वेश्चन आहे तो विचारलाय आपल्याला की राइट ए युनियन बी। So what is mean by A union B? So A union B, it means the element in set A, element in set B and common element also to be considered. म्हणजे सेट A मधले पण एलिमेंट्स लिहायचे, B मधले पण लिहायचे आणि कॉमन पण लिहायचे आणि ते लिहित असताना इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये लिहायचे। सो व्हॉट अ नंबर आय कॅन सी हियर, तर कोणकोणते नंबर दिसत आहेत आपल्याला बघा, 1 आहे, 7 आहे, 8 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे। सो ए युनियन बी लिहित असताना मी पहिला इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये आलो होतो, पहिला 1 येतो जो सेट ए मध्ये आहे, त्यानंतर 4 येतो आणि सेट बी मध्ये बघा इथे 5 येतोय। सो सेट बी मधला मी इथे 5 लिहिणार आहे, त्याच्यानंतर 6 लिहिणार आहे, त्यानंतर आपण 7 लिहिणार आहोत आणि त्यानंतर आपण 8 लिहिणार आहोत। त्यातला 4 जो आहे तो डबल लिहिलेला आहे, म्हणजे कॉमन आहे म्हणून तो आपण इथे एकदाच लिहिणार। सो ए युनियन बी इज 1 4 5 6 7 8। हे झालं आपलं पहिल्याचं ॲज वेल ॲज सेकंडचं आन्सर। आता आपण थर्ड क्वेश्चन कडे येणार आहोत, क्वेश्चन नंबर 3 आणि विचारलंय ए इंटरसेक्शन बी व्हॉट इज द आन्सर। सो ए इंटरसेक्शन बी म्हणजे कॉमन घ्यायचे आणि कॉमन दोघांमध्ये आहे ओनली 4, देअरफॉर ए इंटरसेक्शन बी इज द 4। तर जो फोर्थ क्वेश्चन आहे या फोर्थ क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलेला भाग आहे कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट। आता कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट ज्या वेळेला हे डॅश चिन्ह येतं तेव्हा त्याला आपण म्हणतो कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट। आता ज्या वेळेला डॅश एक्झिस्ट आहे याचा अर्थ तिथे तुमच्याकडे युनिव्हर्सल सेट हा असला पाहिजे। So without universal set we cannot able to determine or find out the complement.
म्हणून ज्या ज्या वेळेला डॅश येईल ए डॅश बी डॅश तर तुम्हाला काय करायचं आहे, युनिव्हर्सल सेट लिहायचा आहे. सो पहिलं मला ह्याचा आन्सर लिहायचा असेल. फोर्थ आपण क्वेश्चन नंबर 4 आता इथे पाहूया. क्वेश्चन नंबर 4 जो आपल्या समोर आहे तो आपल्याला विचारलेला आहे की राईट द कॉम्प्लिमेंट ऑफ अ गिवन सेट. या सेटचा आपल्याला कॉम्प्लिमेंट लिहायचा आहे. सो आता क्वेश्चन नंबर 4 लिहिणार आहे मी. कॉम्प्लिमेंट लिहिताना आपल्याला आता जस्ट तुम्हाला मी सांगितलं तुम्हाला युनिव्हर्सल सेट लिहिणं आवश्यक आहे. सो युनिव्हर्सल सेट लिहिणार मी. इथे बघा युनिव्हर्सल सेट दिलाय. सो युनिव्हर्सल सेट मध्ये आपल्याला एलिमेंट्स लिहायचे. सो यू कॅन सी हा जो 9 जो लिहिलाय 9 विच इज आउटसाइड द सेट ए अँड बी. सो इट इज अ पार्ट ऑफ अ युनिव्हर्सल सेट. तर हे काळजीपूर्वक पाहायचे की युनिव्हर्सल सेट मध्ये हा 9 देखील घ्यायचा आहे आपल्याला. सो मी आता युनिव्हर्सल सेट लिहितो. 1 त्याच्यानंतर 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8 आहे आणि 9 आहे. सो दीज आर द एलिमेंट्स. सो काउंट बघा काय दिले. 1 2 3 4 5 6 7. सो 1 2 3 4 5 6 7. सो नाव आता माझ्याकडे युनिव्हर्सल सेट रेडी झालेला आहे. आता मला विचारलेलं आहे ए युनियन बी कॉम्प्लिमेंट. सो आता मी ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट्स मला लिहायचा आहे. सो ए युनियन बी कॉम्प्लिमेंट म्हणजे काय आहे, तर आता हा जो ए युनियन बी तुम्ही काढलेला आहे आणि युनिव्हर्सल सेट आहे याच्यातले कॉमन एलिमेंट जे आहेत ते कट करायचे. सो हा बघा 1 कट झाला, हा 1 कट झाला, 4 4 कॉमन आहे, 5 5 कॉमन आहे, 6 6 कॉमन आहे, 7 7 कॉमन आहे, 8 and 8 is also common. सो आता ए युनियन बी कॉम्प्लिमेंट मध्ये आपण ए युनियन बी आणि युनिव्हर्सल सेट याच्यातले कॉमन एलिमेंट कॅन्सल केल्यानंतर माझ्याकडे राहतो किती 9. देअरफॉर ए युनियन बी कॉम्प्लिमेंट इज आन्सर इज 9. सो हे आपल्याला चारही प्रश्नांची उत्तरे इथे झालेली आहेत ज्यामध्ये सेट ए युनियन बी, ए इंटरसेक्शन बी आणि ए युनियन बी आपण कॉम्प्लिमेंट काढलेला आहे. आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचं. हा वर्ड प्रॉब्लेम आहे आणि वर्ड प्रॉब्लेम हा काळजीपूर्वक वाचायचा आणि त्यातला डेटा व्यवस्थित ट्रान्सफर करून आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. आता क्वेश्चन विचारले आपल्याला बघा. बेस्ड ऑन द इन्फॉर्मेशन ऑब्टेन अ सर्वे ऑफ 300 पीपल in a village, 220 people are engaged in farming and 110 people are the businessmen. Find how many people are engaged in both the occupation. सर्वप्रथम तुम्ही हा जो क्वेश्चन विचारलाय आपल्याला सॉल्व युजिंग वेन डायग्राम. तर सगळ्यात पहिला आपण वेन डायग्राम काढणार आहोत. सो आपण याच्या सोल्युशन कडे येतोय आता. सो आता मी इथे वेन डायग्राम काढणार आहे. सो पहिलं तुम्हाला इथे रेक्टँगल काढावा लागेल. सो आता इथे मी हा एक रेक्टँगल काढला आणि यामध्ये आपल्याला दोन गोष्टींची तुलना करायची आहे. सो मी 2 सर्कल काढले. आता याच्यामध्ये 2 लोकांची माहिती दिली आहे आपल्याला. 220 पीपल एंगेज इन फार्मिंग म्हणजे हा जो सेट आहे हा फार्मिंगचा आहे आणि दुसरा जो सेट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय बिझनेसमॅन. सो हा आता आपण घेणार आहोत बिझनेसमॅनच्या साठी बिझनेसमॅन. सो आता सेट थेअरी मध्ये लिहित असताना आपल्याला त्याला नाव द्यायचं. सो फार्मिंग साठी मी ए अज्युम करणार आहे, बिझनेस साठी बी अज्युम करणार आहे. and now information सांगितले आपल्याला की 300 people in a village. सो इथे माझ्याकडे A युनियन B is equal to 300 आहे. 220 people engage in farming. so 220 people engage in farming ज्याला मी सेट A अज्युम केलाय and
110 people are businessmen. सो बिझनेसमॅन साठी आपण बी अज्युम केलाय जो 110 आहे. आणि मला आता विचारले की फाइंड हाऊ मेनी पीपल आर एंगेज इन बोथ ऑक्युपेशन. सो बोथ ऑक्युपेशन मीन्स ए इंटरसेक्शन बी टू बी डिटरमाइन. हे मला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता क्वेश्चन विचारलाय आपल्याला सॉल्व युजिंग व्हेन डायग्राम. तर मी व्हेन डायग्राम मध्ये डेटा ट्रान्सफर केला. हे 300 कुठले आहेत तर ए युनियन बी म्हणजे पीपल ऑल पीपल सर्वे केलेला आहे 220. आता याला मला सॉल्व करायचं आहे की ज्याच्यामध्ये मला एन ऑफ ए इंटरसेक्शन बी हाऊ मेनी एंगेज इन बोथ मीन्स कॉमन. मग आता मला डी मॉर्गन थेरम वापरणार आहे मी. एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए युनियन बी. सो ही व्हॅल्यू मला डिटरमाइन करायची आहे ए इंटरसेक्शन बी ची बोथ ऑक्युपेशन ची. एन ऑफ ए ची व्हॅल्यू मला दिलेली आहे 220. एन ऑफ बी ची व्हॅल्यू मला दिलेली आहे 110 आणि मला एन ऑफ ए कारण इथे आपल्याला दिलेली जी व्हॅल्यू आहे याच्यामध्ये जे सम दिले आपल्याला त्या सम मध्ये एन ऑफ ए इंटरसेक्शन बी ही व्हॅल्यू डिटरमाइन करायची आपल्याला. एन ऑफ ए ची व्हॅल्यू आहे 220 प्लस एन ऑफ बी ची व्हॅल्यू 110 आणि ए युनियन बी ची व्हॅल्यू टोटल आपल्याला दिलेली आहे 300. सो एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 220 आणि 110 केला. सो दिस इज 330 minus 300 and therefore we have n of A intersection B is equal to 30. सो आता माझा आन्सर आलेला आहे 30. त्याला मी रेक्टँग्युलर बॉक्स करणार आहे अँड therefore साइन प्रत्येक स्टेपला आपल्याला द्यायचा आहे. सो आता मला प्रश्न विचारला होता फाइंड हाऊ मेनी पीपल आर एंगेज इन बोथ ऑक्युपेशन. मग आता मी लिहिणार therefore there are 30 people engaged in both the occupation. हा झाला आपला दुसरा क्वेश्चन. चला आता आपण आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. आता जो थर्ड क्वेश्चन आपल्याला इथे विचारलाय if a set A is all divisors of an set A is a divisor of 36. so all divisors of काय विचारलंय 30. सो विचारले राइट द फॉलोइंग सेट. तर डिवायझर्सचा मीनिंग असा होतो की त्या संख्येला कोणकोणत्या संख्येने डिव्हिजन जाते. तर आता आपण डिवायझर्स ऑफ 36 कडे येऊया. सो आता मी याच्या सोल्युशन कडे येतोय. सो डिवायझर्स ऑफ 36. सो सेट ए म्हणजे 36 ला कोणकोणत्या नंबरने डिव्हिजन जातो. सो 1 च्या टेबल मध्ये 36 येतात, 2 च्या टेबल मध्ये येतात, 3 च्या टेबल मध्ये येतात, 4 च्या टेबल मध्ये येतात, 6 च्या टेबल मध्ये येतात, 9 च्या टेबल मध्ये येतात, 12 च्या टेबल मध्ये येतात, 18 च्या टेबल मध्ये येतात आणि 36 च्या टेबल मध्ये येतात. सो ए इज अ डिवायझर्स ऑफ ऑल 36. याचे डिवायझर्स आपल्याला घ्यायचे आहेत. तर ते आपल्याकडे आलेले आहेत 1 2 3 4 6 9 12 18 36. आता आपण सेट बी कडे येणार आहोत. सो सेट बी आपल्याला काय सांगतोय ऑल डिवायझर्स ऑफ 30 म्हणजे 30 कोणकोणत्या टेबल मध्ये येतात फ्रॉम 1 to 30.
सो 1च्या टेबलमध्ये येतात, 2च्या टेबलमध्ये येतात, 3च्या टेबलमध्ये येतात, 5च्या टेबलमध्ये येतात, 10च्या टेबलमध्ये येतात, 15च्या टेबलमध्ये येतात आणि 30च्या टेबलमध्ये येतात. त्याचबरोबर इथे आणखीन एक नंबर राहिला आपल्याला 6च्या टेबलमध्ये पण ते येतात. सो 1, 2, 3, 5, 6, 10, 15 and 30 हे झाले तुमचे डिवायझर्स ऑफ 30. आता आपल्याला काय करायचंय, ए युनियन बी लिहायचंय. सो ए युनियन बी. सो आता जे दोनदा एलिमेंट आहे ते आपण एकदा लिहिणार बघा. 1 1 दोनदा आहे, सो एकदा लिहिणार मी. 2 2 दोनदा आहे, तो एकदा लिहिणार आहे मी. 3 डबल आहे, तो एकदा लिहिणार आहे. देन 4 आहे सिंगल, 5 आहे, 6 डबल आहे, 9 वन टाइम आहे, 10 वन टाइम आहे, 12 वन टाइम आहे, 15 वन टाइम आहे, 18, 30 and 36. तो हे सगळे आपले काय झाले, ए युनियन बी. 1 2 3 4 5 6 9 10 12 15 18 30 36. सो माझा ए युनियन बी चा आन्सर झाला. आता ए इंटरसेक्शन बी. सो दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. I'll move to the second question. सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलंय की ए इंटरसेक्शन बी काय असणार आहे. सो ए इंटरसेक्शन बी मीन्स कॉमन. तर काय काय कॉमन आहे बघा. 1 1 कॉमन आहे, 2 2 कॉमन आहे, 3 3 कॉमन आहे, इथे 4 आहे पण इथे 4 नाही, इथे 5 इथे, बट देन देयर इज अ 6 इज अ कॉमन फॅक्टर. मग पुढे आपल्याला 9 10 12 15 18 30. सो नथिंग इज कॉमन. सो 1 आहे, 2 आहे, then we have a 3 common आहे and 6 is a common. So A intersection B is 1 2 3 and 6. हे आपले कॉमन एलिमेंट्स आले. क्वेश्चन कडे. A is a subset of B and B is a subset of A, then which of the following is the correct statement? सो ए हा बी चा सबसेट असेल आणि बी हा ए चा सबसेट असेल तर आपला आन्सर असणार आहे इट इज ए इक्वल टू बी. सो आपण इथे स्पष्टीकरण बघूया. हाउ इट इज पॉसिबल. ए इक्वल टू 1 2 3 घेतला आपण आणि बी इक्वल टू घेतला मी 1 2 3. सो ऑल द एलिमेंट्स ऑफ ए should present in a B. That is the meaning of A subset of B. तर A चे सगळे एलिमेंट B मध्ये आहे आणि अगेन दिस and case is there, म्हणजे both statement should be considered at a time. सो B चे सगळे एलिमेंट A मध्ये असले पाहिजे. सो B चे सगळे एलिमेंट A मध्ये आहे and therefore A equal to B, that is option B. सो माझा आन्सर असणार आहे इन एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. मला जर MCQ विचारला तर मी इथे ओनली बी असं लिहिणार आहे. सो लेट अस मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. आता आपल्याला जो पुढचा प्रश्न विचारलाय या प्रश्नाकडे आपण बघूया. राईट द सम ऑफ 0.3 रिकरिंग. म्हणजे हा 0.3 आपल्याला रिकरिंग मध्ये दिलेला आहे आणि 0.4 रिकरिंग म्हणजे हा 4 रिपीट होतोय. याचा सम विचारलाय. सो तर पहिला आपण याचं मीनिंग समजून घेऊया. 0.3 रिकरिंग मीन्स इट इज 0.333 रिकरिंग and 0.4 recurring means 0.444 recurring. आता याची आपल्याला टोटल करायची आहे. सो विल डू द टोटल. सो विच गिव्स मी 0.4
7, 7, 7, and this 0.777 continue, which is equal to 0.7 recurring. सो म्हणजे आता हा 0.3 रिकरिंग, 0.4 रिकरिंग रॅशनल फॉर्म मध्ये आपल्याला आन्सर पाहिजे. की आपल्याला प्रश्न विचारलाय, आन्सर हे रॅशनल फॉर्म मध्ये असलं पाहिजे. सो आता हा रिकरिंग मध्ये, सो x इज इक्वल टू 0.7 recurring, so which is equal to 0.777 dot dot dot, and this is what you can say equation number 1. आता आपण या इक्वेशन 1 ला 10 ने मल्टिप्लाय करणार आहोत. सो इफ यू मल्टिप्लाय बाय 10, then this is 10 into 0.777 recurring. So this is equal to 10x, and now 10 multiply केला तर this is 7.77 recurring, which is equal to 7.7 recurring, and this is say equation number 2. Now what I will do, subtract or subtracting equation 2 from 1. So 10x minus x is equal to 7.7 recurring minus 0.7 recurring. So 10 minus x is equal to 9x, and this is just simply 7. So x is equal to 7 by 9 is my final answer, which is what we called as inner rational form. Now let's move to the next question. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. आता जो सेकंड क्वेश्चन आपल्याला विचारलाय याच्यामधला की under root 98 by under root 2 is a surd or not, justify your answer. आता सर्ड्स, एखादी संख्या सर्ड्स आहे का नाही यामध्ये if root and power is equal, then we can say it is not a surd. सो आपण इथे सोल्यूशन घेऊया की सर्ड आहे का नाही. सो दिस इज रूट 98 divided by root 2, which can be written as under root 98 by 2, and if you divide by 2, then this is become 49. Now this can be written as 49 raised to 1 upon 2. This 49 can be written as 7 square, 1 by 2. So these 2 and 2 get cancelled, and now this is 7 raised to 1, which is equal to 7, which is simply rational number. Therefore root 98 by root 2 is not a surd. This is the answer of this question. Now let us move to the next question. आता आपल्याला जो प्रश्न विचारलाय तो विचारलाय simplify root 5 plus 1 by root 5 into root 5 minus 2 root 5. आता इथे दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे. सो पहिला आपण रूट 5 ने, मीन्स या रूट 5 ने मी या एंटायर ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार आहे. सो दिस रूट 5 मल्टिप्लाय बाय रूट 5 मायनस 2 अपॉन रूट 5. आता या सेकंड टर्मने या सेकंड ब्रॅकेटला, सो प्लस 1 by root 5 multiply by root 5
minus 2 by root 5. सो मी काय केले पहा, पहिल्या टर्मने या एंटायर ब्रॅकेटला आणि त्याच सेकंड टर्मने एंटायर ब्रॅकेटला मल्टिप्लाय केले. सो इफ यू स्टार्ट मल्टिप्लाय, तर आपल्याला रूट 5 ने रूट 5 ला मल्टिप्लाय केले तर आय विल गेट 5 मायनस रूट 5 मल्टिप्लाय बाय 2 रूट 5 प्लस 1 बाय रूट 5 ला रूट 5 ने मल्टिप्लाय केले तर रूट 5 डिवाइड बाय रूट 5 मायनस 1 बाय रूट 5 ने, so 1 by root 5 multiply by 2 by root 5. So now this is equal to 5 minus root 5 get cancelled, 2 wale, plus root 5 divided by root 5 it become 1 minus 1 multiplied by 2 is 2 and root 5 multiplied by root 5 square, so this is become 5. नाव आता याचं आपण तिघांचं नॉर्मल ऑपरेशन करू शकतो. 5 minus 2 is equal to 3. This is plus 1 minus 2 by 5. 3 plus 1 is equal to 4 minus 2 upon 5. So this 4 can be written as 4 by 1. Now two fraction with unlike denominator. So आम्हाला सबट्रॅक्शन करताना डिनॉमिनेटरला क्रॉस मल्टिप्लाय करणार. 1 multiplied by 5 is 5 and 5 multiplied by 4 is 20 and this 1 multiplied by 2 is minus 2. So the final answer I will get it here. 20 minus 2 is 18 divided by 5. So final answer is 18 by 5, the simplification of this sum. Now let us move to the next sum. आता नेक्स्ट सम मध्ये आपल्याला काय दिले बघा, x raised to e upon x raised to b एक्सपोनेन्शियल पार्ट a plus b आणि याचे इव्हॅल्युएशन करायला सांगितले. आता या समला तुम्हाला सॉल्व करत असताना काही बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. सो आता कोणत्या कोणत्या बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. सो व्हॉट वी कॉल्ड ॲज लॉज of indices, that what we learn in 8th standard, even the lower standard also. So laws of indices says that a raised to m upon a raised to n means if the base is same, power is different and division is there, then it can be written as a raised to m minus 1. That is the first property. याचा मी वापर करणार आहे. आणि दुसरी प्रॉपर्टी आहे a raised to m is a one power, again the another power is there, then the total power is the product of that m into n. या मी दोन प्रॉपर्टीचा यूज करून हे सम सॉल्व करणार. तुम्ही पहा इथे यू कॅन सी x म्हणजे इथे असलेला a आणि हा a आणि ते a आणि b त्याची पॉवर आहे. सो इट कॅन बी रिटन ॲज x raised to a minus b raised to a plus b. Second bracket मध्ये आलो, again the base is same, x raised to b minus c raised to b plus c, and the third bracket x raised to c minus a raised to c plus a. आता आणखीन एक आपण फॉर्म्युला इथे स्टँडर्ड 8 मध्ये एक्सपान्शन मध्ये पाहिलाय. वी हॅव a minus b and a plus b can be written as a square minus b square. So you can see in the first bracket, so this is x, this can be multiplied by this. आपण ह्याचा सेकंड रूल जर बघितला तर पॉवर रेज टू पॉवर, so this is a minus b multiplied by a plus b. This x is become b minus c and b plus c, and this x become c minus a and c plus a. So this become x is equal to a square minus b square into x b square
minus c square into x c square minus a square. Now look at the base, सगळ्यांचे इथे same आहे. So base is same. Then another rule what we learn in the indices, a raised to m into a raised to n is equal to a raised to m plus n. So all bases are equal. Now this can be written as x a square minus b square plus b square minus c square minus c square minus a square. So minus a square plus a square cancel, plus b square minus b square cancel, and this is plus c, this is the term plus c. So plus c square minus c square also get cancelled, and we have x raised to nothing remain is 0, and anything raised to 0, then we have again the fifth property, anything raised to 0 is equal to 1. Therefore x raised to 0 is 1, and therefore my final answer is 1 here. Now let's move to the second question. Now the question says that there are some real numbers. So these all are real numbers. Total 4 real numbers are given to you. Use these numbers means हेच number तुम्हाला वापरायचे. Only काय सांगितले बघा, use these number only म्हणजे तुम्ही याच्यापेक्षा वेगळे numbers वापरायचे नाही आहेत. And construct at least one means you have a time, then you can create more than one. एकापेक्षा जास्त पण तुम्ही करू शकता, पण किमान एक बनवायला सांगितलंय. काय सांगितलं, एक ऍडिशनचं आणि एक सबट्रॅक्शनचं तुम्हाला सम काय करायचंय, सॉल्व करायचं. एक काय पाहिजे ऍडिशन आणि दुसरं काय पाहिजे सबट्रॅक्शनचं. सो चला आपण एक ऍडिशनचं सम सॉल्व करूया आणि एक सबट्रॅक्शनचं सम सॉल्व करूया. यू कॅन टेक एनी ऑप्शन, पण ऍडिशनचे रूल्स आपल्याला माहिती असले पाहिजे. रॅडिकल अँड रॅडिकंट सेम असला पाहिजे. सो मी आता घेतोय बघा 2√5 अँड √20. या दोघांमध्ये मी एक ऍडिशन करून दाखवणार आहे. तो ऍडिशन पॉसिबल आहे का, सी ज्या वेळेला ऍडिशन करायचे असते सो आपल्याला त्याचा रॅडिकल आणि रॅडिकंट इक्वल असला पाहिजे. सो आता याचा रॅडिकंट आहे 20, याचा रॅडिकंट आहे 5. रॅडिकल मात्र इक्वल आहे. सो रॅडिकंट इज नॉट इक्वल, देअरफॉर तुम्हाला त्याचे फॅक्टर करायला लागतील. सो इट कॅन बी रिटन एज 4 into 5. सो आता झाला हा 2√5 and this is again square root of 4 is 2, so 2√5. So now this √20 become 2√5. Now radicand is 5, radicand is 5, radical is 2, radical is 2. So radicand and radical is identical, म्हणून आपण त्याच्यात ऍडिशन करू शकतो. सो 2√5 plus 2√5, the total answer become 4√5. बघा एक ऍडिशन मी करून दाखवली. So this is one example of addition we finished here. अशा पद्धतीने एक ऍडिशनचा आपण सम पूर्ण केलेला आहे. आता आपल्याला तसं एक सबट्रॅक्शन पण त्याने विचारलं ना, एक ऍडिशन करून दाखवा आणि एक सबट्रॅक्शन करून दाखवा. तर आता हे दोन नंबर मी यूज केले. सो नेक्स्ट दोन नंबर मी यूज करतो. नाव यू कॅन यूज एनी नंबर, ह्यातलेच वापरायचे पण. √72, 5/4, √2. अगेन आता सबट्रॅक्शन करायचं असेल तर पुन्हा रॅडिकल आणि रॅडिकंट इक्वल पाहिजे. याचा रॅडिकंट 2 आहे, याचा रॅडिकंट 72 आहे. सो अगेन सबट्रॅक्शन इज नॉट पॉसिबल. सो व्हॉट आय विल डू हियर, हा जो 72 आहे आय कॅन फॅक्टराइज 36 into 2. दिस इज 5, 4, √2. सो दिस कॅन बी रिटन ॲज 6 √2 and this is 5/4 √2. नाव आता इथे रॅडिकल 2 आहे, रॅडिकंट पण 2 आहे, देअरफॉर सबट्रॅक्शन इज परमिटेड. मग आता याचं आपण सबट्रॅक्शन करणार आहोत. सो 6 √2 minus 5/4 √2. सो आता याच्यामध्ये √2 is a common part, so you can take out for a simple purpose. कॅल्क्युलेशन सोपं व्हायला पाहिजे म्हणून 6 minus 5/4. दिस इज अ फ्रॅक्शन, याला आपण फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करूया. 6/1 लिहून
आता इथे दोन फ्रॅक्शनचं आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. डिनॉमिनेटर इक्वल नाही आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो 4 1 जा 4, 6 4 जा 24 and 5 1 जा 5 root 2. So 24 minus 5, so which gives me final answer as 19 by 4 root 2. सो एक मी आता इथे सबट्रॅक्शन करून दाखवलं आणि एक ॲडिशन करून दाखवलं. पण एक लक्षात घ्यायचं, याच्यामध्ये हेच नंबर वापरायचे, दुसरे नंबर वापरायचे नाही आहेत. सो अशा पद्धतीने आपण आजच्या या पहिल्या भागामध्ये गणितातली मॅथ्स 1 मधली काही गणित आपण पाहिली. ही एका वहीवर व्यवस्थित सोडवायची, पुन्हा पुन्हा त्याची प्रॅक्टिस करायची आणि याच्यानंतर आपण दुसरा एपिसोड घेऊन येणार आहोत, जो असेल आपला मॅथ्स 2 आणि मॅथ्स 2 चे आन्सर्स कसे लिहायचे. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, आपले काही सजेशन्स असतील तर नक्की कळवा.